महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भंगारात टाका, नाना पटोले। केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात शिक्षणासाठी ज्या लातूर पॅटर्नचे गौरवाने नाव घेतले जाते त्या पॅटर्नला राज्याचे मुख्यमंत्री भंगार पॅटर्न म्हणतात। मला वाटतं आता यांनाच भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली। केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजपने राज्यात मराठ्यांविरुद्ध ओबीसी असा वाद आणि संघर्ष निर्माण करण्याचे पाप केले। देवेंद्र फडणवीस हे फसवणीस आहेत असा हल्लाही पटोले यांनी त्यांच्यावर चढवला। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे 2 लाख मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मागील निवडणुकीत मराठा धनगर समाजाला आरक्षण देतो, केंद्रात व राज्यामध्ये भाजपला सत्ता द्या असे फडणवीस म्हणाले होते। तुम्ही एक हाती सत्ताही त्यांना दिली, पण मिळाले का आरक्षण? केवळ मतांसाठी मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले। आता तरी लक्षात ठेवा, ते फडणवीस नव्हे तर फसवणीस आहेत असा टोला पटोले यांनी लगावला। शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर, निलंगा, चाकूर येथे सभा झाल्या। यावेळी केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात लातूर पॅटर्नला भंगार पॅटर्न म्हणून संबोधल्याबद्दल आता त्यांना भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशी टीका पटोले यांनी केली। अमित देशमुख यांनी त्यांच्या भाषणात विजय काळगे यांचा विजय 2 लाखांच्या मताधिक्याने होणार असल्याचे सांगितले, पण मी यापुढे जाऊन सांगतो की ते 2 नाही तर 5 लाख मताधिक्याने निवडून येणार आहेत। महाराष्ट्रातही सध्या भाजपच्या विरोधात लाट असून लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व जागा निवडून येतील असा दावा पटोले यांनी केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण बदलण्याचे पाप भाजप सरकारने केले असून जीएसटी आणून अदानी अंबानींच्या घरापर्यंत पैसे पुरवण्याचे काम केले। महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवून नेण्याचे काम भाजपने केले आहे। कांदा उत्पादक शेतकरी संपूर्ण देशात असताना केवळ गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीस परवानगी दिली, त्यामुळे पंतप्रधान हे संपूर्ण देशात आहेत की गुजरातचे हेच कळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला। मोदींच्या सभेला 3000 रुपये देऊन माणसं आणली। कोरोना लसीमुळे अनेक गंभीर आजार वाढले असल्याचा आरोपही पटोले यांनी केला। माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, विनायकराव पाटील, आमदार डॉक्टर वाजाहतीची मिर्झा यांनी आपल्या भाषणातून राज्यातील महायुती व केंद्रातील भाजप सरकारकडून सडकून टीका केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर। शिक्षणामध्ये अग्रेसर असलेला लातूर जिल्हा आहे, त्याला लातूर पॅटर्न आपण म्हणतो। पण राज्याचे मुख्यमंत्री काल भाजपच्या प्रचाराला आले होते आणि त्यांचे आका त्यांच्यासोबत होते। त्यांचे आका, त्याचं भाषण तर कोणीच आजकाल ऐकत नाही त्यांच्या आकाचं। त्या ठिकाणी म्हणाले की लातूर पॅटर्न नाही, हा भंगार पॅटर्न आहे। काय म्हणाला तो खोकेवाला मुख्यमंत्री? काय म्हणा रेड्डी साहेब, हा लातूर पॅटर्न भंगार पॅटर्न आहे। हा कोणाचा अपमान झाला? लातूरकरांचा, लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाचा, ज्या लातूरने विलासराव देशमुख साहेबांच्या आणि अनेक नेत्यांच्या माध्यमातून आमचा लातूर जिल्हा उभा झाला। त्याच्यातून अनेक नेतृत्व उभे केलेत, अनेक शिक्षणामध्ये रायंगे साहेब असे अनेक डॉक्टर, इंजिनियर आणि मोठ्या मोठ्या पदावर आमच्या महाराष्ट्रात नाही तर जगातमध्ये आमची मुलं मुली गेली। या पॅटर्नला अगर भंगार पॅटर्न म्हणला जात असेल तर आपण काय केलं पाहिजे? आता आपण काय केलं पाहिजे सांगा? आता यांचा भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही? भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही पाहिजे? हे त्यांचं ते काय खासदार तो होता, तो उमेदवार त्यांचा काय बोलला विनायकराव, त्याच्याकडे लक्ष नाही। पण हा एक प्रकारची म्हणजे शिवा आपण त्याला म्हणतो, ते पूर्ण महाराष्ट्राच्या लातूर पॅटर्नचा स्वाभिमान सगळ्यांनाच आहे। पण त्या लातूरमध्ये येऊन भंगार पॅटर्न म्हणला जात असेल तर आता भाजपचा कायम भंगार करण्याचं काम तुमच्या हातात आलेलं आहे आणि तुम्ही करणार असा माझा विश्वास। मी लातूर जिल्ह्याच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपल्या प्रचारासाठी आपल्या इथं आलो। मी अमित भैयाचं मनापासून त्यांना आभार व्यक्त करेन की अशा संतांच्या भूमिकेमध्ये
या भूमीमध्ये, स्वातंत्र्यवीरांच्या भूमीमध्ये मला आणून मला या भूमीचं दर्शन करता आलं, नतमस्तक होता आलं. आणि इथून मी लातूर जिल्ह्याच्या आमचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराला मी या ठिकाणी येण्याचा योग मला अमित भैया तुम्ही आणून दिला या भूमीवर येऊन. मला खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी सगळीकडे जातो, पण ज्या ठिकाणी भाईचारा आहे, आपसातलं प्रेम आहे आणि तिथं लोक गुण्यागोविंदांना आणतात, त्या संतांच्या भूमीमध्ये, स्वातंत्र्यवीराच्या भूमीमध्ये आल्यानंतर त्याचा आनंदही एक आगळा वेगळा असतो. आणि खरंच भैया मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 2 लाखाला नाही, हा उमेदवार 5 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून आपला येईल अशा पद्धतीची स्थिती आता. मी विशेष करून आज भाजप जे घाबरलेली आहे त्याचा राहुल गांधीजी सातत्याने उल्लेख करतात. त्याचं कारण काय की भाजपने कधी पण ते महाभारतातले खिलाडी आहे, रामायणातले कधी नाही, फक्त रामाचं नाव घेणार आहेत, त्याच्यामध्ये रामाचं नाव घेतील, भगवान श्रीरामाचं नाव घ्यायचं, पण महाभारतातले सगळे रोल निभवायचे. अर्जुनाचा रोल कधीच निभवायचा नाही, पांडवाचा कधीच रोल निभवायचा नाही, पण कौरवाचा रोल निभवण्यामध्ये त्यांना फार त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची ती त्यांच्यामधला तो स्कोप आहे, त्या पद्धतीचं वागतात आहे. कारण की आपण पाहतोय की जी गॅरंटी आपण इंडिया आघाडी म्हणून दिलेली आहे, या इंडिया आघाडीच्या गॅरंटीमध्ये एक विशेषता अशी आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. जो ओबीसी मराठावाद आपला निर्माण करण्याचं पाप या लोकांनी केलं. आम्ही एकमेकाच्या बांधाला बांध लागू नये, आमच्या घरं लागू नये, आम्ही भाऊबंदकीने वागत होतो, त्या ठिकाणी या लोकांनी आमच्यामध्ये वाद निर्माण करून ओबीसी मराठावाद केला. 2014 मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं की केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार द्या, मी मराठ्यांना आरक्षण देतो, मी धनगरांना आरक्षण देतो, हे सांगितलं बोंबीच्या ढेंडापासून या फसवणीसनं. आणि तिथून हे आग पेटली. यांच्या हातात सत्ता होती, राज्यात सत्ता यांच्या हातात होती, देशात यांच्या हातात सत्ता होती आणि मागासवर्गीयाचा प्रधानमंत्री आहे असं सांगलं जात होता. हा मागासवर्गीयाचा प्रधानमंत्री नाही, हा व्यापाऱ्यांचा कनिया असलेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या रूपाने आपण गेल्या 10 वर्ष आपण त्याचं कामकाज पाहतोय. त्यांनी काय केलं की पूर्ण मराठवाडा पेटवून टाक, तुम्ही भांडत बसा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कुठलाही त्याच्यावर चर्चा नाही. विधानसभेमध्ये भैया असेल, मी असेल, आम्ही सातत्यानं मांडत होतो की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बेरोजगाराचे प्रश्न आमचे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, पीक विमा आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही, 50,000 रुपये प्रोत्साहनाचे देण्याचा निर्णय केला, अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही. जे कर्ज आम्ही शेतकऱ्यांना बिनव्याजाचं द्यायचो, त्या कर्जामध्ये 6% व्याज पुन्हा त्यांनी लावला. अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण चाललं. पण आपण सगळेजण मराठा ओबीसी वादामध्ये लावलं त्यांनी कामाला, मीडिया पूर्ण त्याच्यामध्ये कामाला लागली आणि मूळ प्रश्न आपल्या बाजूला पडले. रोज शेतकरी आत्महत्या करत, शेतकऱ्यांवर चर्चा नाही, रोज मरे त्याच्यासाठी कोण चिंता करेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली. आणि मराठा आरक्षणामध्ये आखरी हा खोक्याचा मुख्यमंत्री पुढे आला आणि सांगितलं मी देऊन टाकले. सर्रास मराठा समाजाची फसवणूक केली. मी तुम्हाला सांगतो की जातीनिहाय जनगणनेचा जो गॅरंटीमध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत जातीनिहाय जनगणना झाली. त्याच्यानंतर आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर